समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. भारतीय भटकंमुक्त संस्था, भटक्यामुक्त जमाती संघटना आणि फुले शाहू आंबेडकर साहित्य पंचायत या 3 संस्थांच्या वतीने गेली 36 वर्ष फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार हा आपण देत आलो. हा पुरस्कार 1990ला सुरू झाला आणि फक्त मध्ये 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये आपण दिलेला नव्हता. बाकी सातत्यानं हा पुरस्कार आपण देत आलो आहे. त्याच्यातला फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्रातल्या दरवेळी एका मोठ्या विचारवंताला आपण हा पुरस्कार देत आलेलो आहे. ज्याला पुरस्कार दिले तर सगळ्यांची काही नावं नाहीत घेता आली, पण प्रमुख नावं ही सगळी घेतलेली आहेत आणि त्याशिवाय जी नावं आहेत तर ती तर म्हणजे एक भरले असतील काही, पण बहुसंख्य लोक हे आज फार थोडे त्यातले हयात आहेत. त्यावेळी या माणसांचा पुरस्कारातून अभिमान केला, गौरव केला. त्याचा मला स्वतःला मनापासून आनंद आहे की आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण उभे राहू शकतो असे जे विचारवंत आहेत ज्यांचा मराठीवरती, मराठी माणसांवरती, साहित्यावरती, संगीतावरती ज्यांचा मोठा प्रभाव राहिला आणि विशेषतः फुले आंबेडकरांच्या, शाहू छत्रपतींच्या पुरस्काराला जाण्याचा प्रयत्न जे ज्येष्ठ सहकारी करत होते त्याच्यामध्ये अगदी पहिला पुरस्कार जर आपण थोर समीक्षक राजा जाधव यांना दिला आणि त्यानंतर ते पुरस्कार जे आहेत ते खूप मोठ्या मोठ्या लोकांना आपण दिले. की या वर्षीचा पुरस्कार हा मराठीतले ज्येष्ठ पत्रकार ज्यांचा दबदबा हा देश आणि विदेश जे राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशी ज्यांची नोंद घेतली जाते आणि जे सातत्यानं परिवर्तनाच्या चळवळीच्यासाठी बोलत असतात ते आम्हा सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी राजू परळेकर यांना यावेळेचा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार मी जाहीर करतो आहे. दुसरा पुरस्कार भटक्यामुक्त समाजातल्या त्यांनी आयुष्यभर काम केलं या समाजासाठी अशा एका ज्येष्ठ सहकार्याचा दरवर्षी आपण गौरव करतो. यावेळेला डॉक्टर शिवलाल जाधव हे माझ्याबरोबरचे पहिल्या प्रयत्ने कार्यकर्ते आहेत, PhD आहेत. ते पुण्याला मुंबई सेटलमेंटमध्ये राहतात. दुसरा पुरस्कार आपण एकच दरवर्षी देतो, यावेळेला 2 पुरस्कार देतो आहोत. गणेश काळे कोल्हापूर यांना आपण विशेष गौरव पुरस्कार देतो आहोत. कारण गणेश काळे हा पारधी समाजातला कार्यकर्ता आहे, डोळ्यानं आणता आता, पण त्यानं शांतीनगर नावाची वसाहत कोल्हापुरात गावाला उभी केली आहे. अशी वसाहत मी तरी कुठे पाहिलेली नव्हती आणि जे आत्ता आणि त्यावेळची परिस्थिती हे साधारणतः 30-40 वर्षापूर्वीची परिस्थिती
तिथे पोलिसांच्या 24 तास पहारा असायचा या शांतीनगरच्या तिथे त्या पारद्यांच्या झोपडपट्टीला. नंतर आम्ही शांतीनगरचं नाव ठेवलं. पण कुठेही चोरी झाली की त्याला पकडणार पोलीस आणि ते रोज त्यांच्या खटखटी चालू असायचे. तेव्हा मी पहिल्यांदा ही वसाहत तिथे उभी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गणेश काळे, त्याच्यानंतर त्याचे एक नायक नातेवाईक होते, अण्णाप्पा चव्हाण नावाचे आमचे ज्येष्ठ नेते होते. अण्णाप्पा चव्हाण आणि गणेश काळे या दोघांनी हा निर्णय केला की कुठल्याही परिस्थितीत आपल्या वसाहतीतनं पोलीस घालवायचे. अनेक मोर्चे आम्ही काढत राहायचे. अन्याय झाला, अत्याचार झाला, पोलीस मारहाण करायचे, सगळ्या तांडा पोलीस आतमध्ये नेऊन टाकायचे. या अतिशय भीषण परिस्थितीत आम्ही त्या वसाहतीला नाव शांतीनगर असं दिलं. तेव्हा पोलीस मला विचारत होते की साहेब, हे तुमचं काय चाललंय? इथे पोलिसांची गाडी हलत नाही, आम्ही इथनं गेलं की मारामाऱ्या सुरू होतात. आता या वस्तीला तुम्ही शांतीनगर नाव देताय, त्याचं तुम्ही साहित्य काय म्हणाल, तुम्ही काही म्हणा, पण हे कसं काय जमणार? तेव्हा त्यांना सांगितलं होतं की साहेब जरा दम काढा, बदलेल सारा. मी तुम्हाला आता सांगतो की मला याचा मनापासून आनंद आहे. मी याच्यासाठी काहीही केलेलं नाही. याचं मला काळीचंही श्रेय मी मागत नाही. हा गणेश काळे नावाचा माणूस आणि अण्णाप्पा चव्हाण वारले, या दोघांना त्याचं सगळं श्रेय आहे की त्यांनी हा पारधी समाज, त्यांचाच समाज त्यांनी एकत्र केला. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या होत्या, त्या जागांवरती आत्ता मी तुम्हाला सांगतो, माझ्या बंगल्यापेक्षा, तुमच्या सगळ्यांच्या बंगल्यापेक्षा उत्तम बंगले हे पारध्यांनी बांधले. उन्नत 9 तारखेला त्याचा सत्कार करून साहेबांना घेऊन जाणार आहे मी दाखवायला की काय होऊ शकतं. आज तिथे कमालीची स्वच्छता आहे. म्हणजे ती पारध्यांची वसाहत आहे असं मुळीच पटतच नाही की इथे पारधी राहतात किंवा पारधी राहत होते, हे चोऱ्या करणारे पारधी होते, हे सांगितलं तर पटत नाही. इतक्या उत्तम क्वालिटीची घरं ही पोरांनी बांधली. 2006 सालापर्यंत तर आमचं असंच चाललं होतं येरमानी वागल्या. 2006ला आम्ही सगळ्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला आणि 2 गोष्टी ठरवल्या. एक, चोरी करायची नाही आणि दुसरं भीक मागायची. याच्यातून काय झालं तर याच्यातून नवीन रस्ते मिळाले लोकांना. गाढवं विकून टाकले, गाढवं विकण्याची चळवळ आणि केली होती, गाढवं विकून टाकले. त्याच्यामुळे फिरणारे जे लोक होते ते स्थिर करण्यासाठी जे काम करायला लागतं ते संघटनेतल्या याची आवड राज्यभरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं, मनापासून केलं. ते पारधी सगळ्यात न ऐकणारी जमात या सगळ्यामध्ये मला चॅलेंज जो होता तो पारध्यांचा होता. बाकीच्यांना सांगितलं तर समजून तरी घेतील, ऐकतील, काही करतील, काय करायचे नाही. पण पारदेशी कम्युनिटी होती क्रिमिनल की ते झटकन अंगावर येत असत. म्हणजे बोलताना सुद्धा धाळा विचार करायला लागायचा. याला काय बोलायला गेले, ह्याच्या डोक्यात काही झालं तर तो तिथल्या तिथं तुम्हाला म्हणजे हल्ला करेल अशी भीती असायची. तर या सगळ्या पोरांची जेव्हा बोलणं झालं ते म्हणाले काय करू शकतो त्यातून आम्ही, चोरी तर करायची नाही. तर आम्हाला काय येते, एक चोरी करायला येते आणि चोरी तर कसली छोटी मोठी करतो, चोरी करता येते, नाही तर मग किती कापता येतात, गळ्यातलं काय असेल तर कापता येतं, म्हणजे चोरीच करता येते ना. तेव्हा अण्णाप्पा चव्हाण आता माहीत आहे, अण्णाप्पा असं म्हणाला की ज्या वाटेला कुणी जात नाही त्या वाटेला जाऊया. म्हणजे ज्या स्पर्धा कुणाला आपल्याबरोबर करायला लागणार आणि गावातले लोक आपली स्पर्धा करू शकतात. आणि या सगळ्यांनी ठरवलं की सेंटरिंगमध्ये जायचं. म्हणजे
एक मित्र होते MB शेख नावाचे. हे MB शेख उद्योग होत्या आणि त्यांना लोखंडी कारखाना आणि या सगळ्याच्या भानगडी माहिती होत्या. त्याच्यापुढे MB शेखनं त्यांना रस्ता दाखवला आणि आज कोल्हापूरचं सेंट्रिंगचा व्यवसाय 70 ते 80% फक्त पारद्यांच्या ताब्यात आहे. कुणीही बिल्डर असला तरी तो पारद्यांची टोळी घेतो. त्याचं कारण उत्तम काम करतात, पटकन काम करतात आणि रिझल्ट 100% चांगले असतात. आता या सेंट्रिंगमध्ये जो पैसा मिळाला ते पैसे खूप आहे. लोखंडच वापरायचं, लोखंडाच्या बरोबर काम करायचं. पण आज त्यांनी इतकी उत्तम प्रगती केली, तो 3 वेळा सरपंच म्हणून निवडून आला. पारधी समाजाचा माणूस आहे. 3 वेळा उसगावमध्ये, 2 वेळा तो सरपंच झाला आणि 1 वेळ त्याची बायको सरपंच झाली. म्हणजे गावातले जे संबंध राजकारणातले आणि ह्याच्यातले कुणाचे आहेत ते सुद्धा सांगायला लागले की या पोराला द्यायचे, हे खूप चांगलं आहे. आणि आजचं उसगाव तुम्ही बघितलं तर त्याच्यात सुद्धा मोठी कॉन्ट्रिब्युशन त्या गणेश काळे नावाच्या माणसाने केलेली आहे. त्याला त्याचा दिसत नाही आणि फार तो पाहू शकत नाही असं म्हणजे अंधूक दिसत आहे. पण त्याला मी सांगितलं की ठीक आहे, तू जे काम केलेलं आहे ते इतकं मोठं काम आहे की असं काम आम्ही कोणी करू शकतो नाही. आज एवढ्या पोरांना जॉब दिला आहे. जॉब काय स्टँडर्ड जॉब आहेत असं नाही, पण ते छोटे छोटे टोळ्या केलेल्या आहेत आणि त्या 10-15 माणसाची एक टोळी साईज कामाचं गरज असेल त्या प्रमाणात ते जातात, उत्तम सेंटरिंग करतात. सेंटरिंगमध्ये या पोरांनी उत्तम पैसा मिळवला, शिक्षणामध्ये पुढे गेली, शाळा उत्तम चालवतात, सफाई उत्तम आहे. म्हणजे बघितल्यावरतीच लक्षात येत नाही, त्याला इतकी गार्डन उत्तम केलेले आहेत. त्यामुळे आवर्जून सांगेन, कोल्हापूरला गेलात ना तर उसगावला, शांतीनगरला जरूर जाऊ नये. ते खरंच आता शांतीनगर आहे. त्या जीवनगौरव पुरस्कार, हा विशेष जीवनगौरव पुरस्कार यावेळेला आपण गणेश काळे यांना देतोय आणि 4था पुरस्कार आहे तो मुख्यमुक्त समाजातल्या 90 लेखकांच्यासाठीचा हा पुरस्कार आहे. यावेळी आपण डॉक्टर प्रकाश जाधव या आमच्या सहकारी मित्राला पुरस्कार देतो आहोत. ते लातूरचे आहेत, तर त्यांना पुरस्कार देतो आहोत. आणि हे सगळे पुरस्कार हे 9 मेला आदरणीय शरदराव पवार यांच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला मी आपल्या मार्फत सर्व जनतेला निमंत्रित करतो की आपण जरूर या आणि अतुल पुरळेकर यांच्या भाषणाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.